नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। तर हा बघा रात्रीचा बाहेरचा नजारा। मग आम्ही घराच्या पाठीमागे असलेल्या डोंगर पाहायला आलो। पावसामुळे पाय सटकत होते म्हणून डोंगरावर जाता नाही आलं। डोंगरावरून सगळी मुंबई खूपच छान वाटत होती बघायला। इथे आम्ही थोडा वेळ घालवला। खरंच रात्रीची झगमगती दुनिया बघायला खूपच छान वाटतं। त्यात हवाही एवढी छान सुटली होती, मी तर खूपच एन्जॉय करत होते। त्यात रिमझिम पाऊसही चालू होता। मस्त इकडच्या तिकडच्या गप्पा करत आम्ही बाहेरच उभे होतो। भाऊजींची तब्येत बरी नसल्यामुळे कोणी ना कोणी त्यांना भेटायला येतच होतं। या मावशी सुद्धा आल्या होत्या। त्यांनी आरूला पाहताच ओळखलं, खूपच खुश झाला। त्यांचा तर विश्वासच बसत नव्हता। त्यांनाही आरूचे व्हिडिओ खूपच आवडतात। मग आम्ही थोड्या गप्पा गोष्टी करत बसलो। खूप मजाक मस्करी चालली होती, खूप हसलो। आणि या आहेत आमच्या ताई, म्हणजेच बहिणीच्या जाऊबाई। खूपच छान स्वभाव आहे त्यांचा। आम्ही आल्यापासून किचन मध्येच होत्या, काही ना काही बनवत। त्यांना झालेला आनंद चेहऱ्यावर दिसत होता। आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही जेवायला घेतलं। मस्त चिकन, भात, भाकरी बनवल्या होत्या। असं एकत्रित बसून गप्पा करत जेवण करायची मजाच वेगळी। भाऊजींनाही खूप बरं वाटलं आम्ही सगळे त्यांना भेटायला आल्यामुळे। इकडे आमच्या ताई किचन मध्येच गरम गरम भाकऱ्या बनवून देण्यावरच होत्या। मस्त गरम गरम जेवण करून झाल्यावर आम्ही निघायची घाई केली, कारण रात्रीचे 11 वाजले होते। खूपच उशीर झाला होता। सगळ्यांचा निरोप घेऊन गळा भेट घेतली। त्यांची मुलंही खूप प्रेमळ स्वभावाची आहेत। खरंच खूपच छान वाटलं त्यांच्या घरी जाऊन। आम्ही जसं निघालो तसं जोरदार पाऊस चालू झाला। असं 2-3 वेळेस झालं। मग काय अजून थोडा टाइम घालवला। रात्रीचे 11:30 वाजले। मग आम्ही घरी यायला निघालो। तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। बाय। कसा होता आजचा दिवस? आज आम्ही खूप गप्पा मारल्या। आज आम्ही छान जेवलो, एकदम ऑथेंटिक इंडियन, चिकनची भाजी आणि विथ ज्वारीची भाकरी। आणि आता आम्ही सगळेजण माइंड अप, ते एक विचार येतो आम्ही जाऊन आता झोपणार।